नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते की एकदम मस्त आहात. मी पण एकदम मस्त आहे. तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे माझं साडी कलेक्शन. तर माझं साडी कलेक्शन तर एवढं काही फार मोठं नाही आहे, छोटंसंच आहे. तर तोच मला वाटलं की तुमच्यासोबत शेअर करा, तर मी तुम्हाला दाखवते माझ्या साडी. चला बघा तर आता साडी कलेक्शन करेल. तर ही आहे फर्स्ट पहिली साडी. ब्लाऊज. तर ब्लाऊज कलेक्शन जसं नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवूया. तर ही आहे पहिली साडी. मला आवडते बरं, खूप जास्त आवडते मला. हिची रेट आहे जास्त नाही, माझ्याकडे जास्त महाग पण साड्या नाहीत आणि जास्त हे पण नाहीत. तर नॉर्मल मीडियममध्येच आहे, कारण की मी मीडियम काय म्हणतात ना, मिडल क्लास. तर मी एक मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉंग करते, तर त्याच्यामुळे मी काय एवढ्या महाग साड्या वापरत नाही आणि घेऊ पण शकत नाही. तर एकदम सिंपल साड्या आहेत आणि साध्याच आहेत सगळ्या. तर हे बघा, ही आहे पहिली साडी. हिचा कलरच मला समजत नाही, म्हणजे सगळं 2 in 1 मिक्स येते. तर हे असे कुंदन वगैरे आहे त्याच्यावर मस्त. घातल्यावर तर खूप छान वाटते. रील्समध्ये बघितलं असेल तुम्ही ही साडी माझ्या. तर सगळा पूर्ण साडीमध्ये हा असा वर्क आहे बघायला, सेम असा वर्क आहे पूर्ण साडीमध्ये. आणि हा म्हणजे पदर, हा याचा पदर आहे. दिसत असेल तुम्हाला मस्त. मला आवडते, खूप जास्त आवडते मला ही साडी. पण कसं माहिती आहे का, हेवी साडी घातली तर हे काही काम वगैरे सुधरत नाही जास्त. त्याच्यामुळे मी काय, आणि तयार व्हायचं साडी घालून रील्स बनवायच्या, तर एवढा पण वेळ नसतो. कारण की दीदी, स्वामिनी, सानू हे एवढं बेजार करतात. तर मेकअप करायचं, पुन्हा साडी घालायची, आवरायचं आणि नंतर चेंज करायची म्हटल्यावर एवढं होतच नाही माझ्याकडनं. तर कसं रील्स बनवायच्या, आता आज कोणती साडी घाली तर ते मी सकाळपासूनच घालते आणि सकाळीच मेकअप करत असते, जे आहे तेवढंच ते, आणि संध्याकाळपर्यंत तसंच राहते. कारण की बार बार चेंज करायला आणि आवरायला, मेकअप करायला मला वेळच मिळत नाही. तर याची घडी घालून मी बाजूला ठेवून देते. तर याची प्राइस काही एवढी जास्त नाही आहे, 1,500ची आहे फक्त. याला घेतली होती मी माझ्या दिराच्या लग्नात. माझ्या दिराचं लग्न होतं ना, तेव्हा घेतली होती बघा. त्यांनीच घेतली होती, तुमच्या दाजीनीच घेऊन दिली होती मला. त्याला ठेवूया बाजूला. नेक्स्ट साडी. आणि ही साडी, ही पण छान आहे. ही पण बघितली तुम्ही रील्समध्ये. एकदम असा कपडा पण एकदम असं मऊ आहे ना, एकदम भरपूर छान आहे. कारण की असं घातल्यावर असं फुगार फुगार होत नाही, एकदम अंगाला चोपून राहते. ग्रीन कलरची आहे. तर हिची काय प्राईस जास्त नाही आहे, 1350चीच आहे ही साडी. ही बघा कशी वाटते तुम्हाला, नक्की कमेंट करून सांगा बरं. याच्यावर पण खूप मस्त व्हिडिओ आले बरं त्या दिवशी. आईला तर खूपच आवडले माझ्या. आणि असे कुंदन आहेत बारीक बारीक एकदम ह्याच्यावरती. हा पदर आहे, काय हेवी वर्क नाही आहे याच्यावरती, म्हणून मला आवडते जास्त. कारण की जास्त हेवी तर मला जमतच नाही घालायला, आणि हेवी वर्क याला नाही आहे. पण ही झाली दुसरी. आणि ही आहे तिसरी साडी, जे की माझी दीदी आहे ना मोठी, स्वामी रुद्राणी, ती पोटात असताना 7व्या महिन्यात मावशीने घेतली होती मला. ग्रीन कलरची, म्हणजे मुंबईवाली मावशी माझी, आईच्या पेक्षा मोठी. मला 6 मावश्या आहेत. तर ही 2 नंबरची मावशी, तिने आणली होती साडी. तर ही आवडते मला, पण जरा फुगार होऊन जाते ना, झगामगा होऊन जाते. त्याच्यामुळं मी काही हिला जास्त वापरत नाही, कधी रील्समध्ये पण नाही बघितली तुम्ही. तर बघूया नेक्स्ट रील्समध्ये कधीतरी घालू. पण पातळ आहे एकदम, हलकी आहे घालायला, पण जड नाही आहे. हे बघा एकदम पातळ आहे. आणि ही मला आईनंच घेतलेली आहे. ही आहे 2,500ची. 2,500ची एकदम बारीक असं डिझाईन आहे याच्यावर, आणि हे कुंदन येत असले छोटे छोटे. तर ही आईनं घेतली होती मला याच्या अगोदरच्या पंचमीला. गेल्या पंचमीला ही साडी घेतली होती मला आईनं. हा पदर आहे हिचा. आता काय मी सगळं उघडून नाही दाखवत, कारण की ब्लॉग मोठा होईल खूप जास्त आणि तुम्हाला पण प्रॉब्लेम येईल बघायला. असा आतमध्ये वर्क आहे सगळं, संपूर्ण साडीवरती असा वर्क आहे बरं याला. आणि असे कुंदन आहेत मस्त छोटे छोटे. तर आवडते ही पण मला.
तर ही साडी मी नाही घातली, रील्समध्ये नाही घातली. तर बघूया नेक्स्ट रीलमध्ये हिला पण ट्राय करू. ही वाली साडी, हिला तुम्ही बघितली माझ्या रील्समध्ये. मला आवडते बरं, मला सगळ्या साड्या आवडतात मला. कारण की साड्या घेताना तर मी तर घेतच नाही, कारण की मला कळतच नाही, एवढ्या मोठ्या साड्या बघून मी एकदम हे होऊन जाते. तर मी म्हणते आई तुला जे आवडेल, किंवा त्यांना म्हणते तुमच्या दाजींना की तुम्हाला जे आवडेल ती घ्या. मग घरी आल्यावर मला आवडते की खरंच त्यांची चॉईस चांगली आहे, माझी खरंच चांगली नाही आहे. आणि ही आहे 1600ची जे वाटतं. हां, माझी नणंद आणि मी आम्ही पुण्याला घेतली होती, तुळशी बाजार, हां तुळशीबाग ना, हां तुळशीबागमध्ये घेतली होती ही साडी. फक्त 1600ची आहे. तर खूप आवडते मला ही, तुम्ही रीलमध्ये बघितली असतं. तर याला आतमध्ये काय कुंदन वगैरे नाही आहे, पण अशीच एकदम कपडा मऊ आहे, छान आहे. पण मला आवडते हां, कशी का असं. आणि हिला झाले 7 वर्ष ह्या साडीला. कारण की माझ्या लग्नाच्या पहिल्या पंचमीला आईने ही साडी घेतली होती मला. तर ही काय 900 रुपयाची, जास्त काही महाग नाही आहे, 900 रुपयाची. पण मला आवडत बी नाही ते, आता त्यावेळेस काही कळत होतं मला साडीचं. तर आईनं घेतली होती, मी काय गेली नव्हती साडी घ्यायला पहिल्या पंचमीला. तर असे छोटे छोटे कुंदन आहेत, आणि कलर तर आवडतो मला हिचा, पण घातल्यानंतर एकदम झगामगा होती. त्याच्यामुळे मी काही हिला जास्त घालतच नाही. कधी मध्ये घातली तर घातली, नाही तर घालत बी नाही. घातली तर 5 मिनिटासाठीच घालते, पण घातल्यावर छान दिसते ही पण साडी बरं, खूप छान वाटते घातल्यावर. ह्याच्यावर रील्स काढलेत नाही तर एकदम मस्त कलर आलाय. ब्लाऊज कलेक्शन नेक्स्ट रील्स म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवेल नक्कीच. आणि ही आहे फक्त 1300चीच. ही पण असं कधी पण असं दिसली होती, एकदाच गेलो होतो, काय कपडे घ्यायला गेलो होतो वाटतं स्वामीला नाही, सानूला घ्यायला गेलो होतो, तेव्हा मला ही आवडली होती. तर आईनंच घेऊन दिली मला ही पण साडी. रील्समध्ये भरपूर रील्समध्ये ही साडी बघितली तुम्ही. आहे छोटे छोटे असं वर्कमध्ये आहे, आणि कुंदन आहेत छोटे याच्यावरती. तर घातल्यावरती एकदम छान लुक येतो, आणि मला तर आवडते. हिला जास्त करून हिलाच घालते मी. स्वामीने आली शाळेतून, त्याच्यामुळे ओरडत येते, शाळा सुटली, पाटी फुटली. आणि ही पण 7व्या महिन्याची जे माझी 1200ची 1150ची अशी काही साडी आहे. 7 वर्ष झाले हिला. तर माझी ते स्वामीनी नाही, रुद्राणी पोटात होती तेव्हा 7व्या महिन्याला वटभरण होती ना, तेव्हा ती मावशीनं हिरवी घेतली होती. तर आई म्हणली 1-2 हिरव्या काय करायच्या, त्याच्यामुळं मी ही वाली घेते, तिला ही आवडली होती. तर एकदम साडी घातली मी तर अशी वाटते घागरा टाईपची साडी आहे, घागरासारखा लुक येतो बघायला. हे सगळी मिऱ्यामध्ये येते बघा, मिऱ्यामध्ये असं घागरासारखा लुक येतो हिला. रील्समध्ये आत्ताच घातली, फर्स्ट टाइम घातली मी हिला, म्हणजे अगोदर घातलेली आहे पण रील्समध्ये त्या दिवशी घातल्या होत्या बघा. हे बघा हे सगळी मिऱ्यामध्ये येते. तर त्या मानानं, ते किमतीच्या मानानं तर खूप जास्त आवडते मला ही साडी, किमतीच्या मानानं खूप मस्त भेटली. हे सगळं मिऱ्यातमध्येच येते. हे बघा, आणि हे आहे तिचा पदर. हा आहे पदर. तर एकदम घागरा टाईप जर घातली नाही साडी तर खूप छान दिसते बरं. कुठे पण आपण पार्टी वेअर, पुन्हा लग्नाला कुठे फिरायला जायचं म्हणल्यावर आपण घालू शकतो, कधी पण घातल्यावर एकदम छान लुक येतो. कशी वाटते? मला तर आवडली, पण नक्की कमेंट करून सांगा बरं तुम्हाला माझ्या कोणत्या साड्या आवडल्या आणि कोणत्या नाही आवडल्या. तर हे अजून बाकी आहे, नंतरच घालते. आणि ही वाली आहे तर लग्नाला घेतली होती माझ्या बहिणीच्या, माझ्यापेक्षा छोटी बहीण आहे, तिच्या लग्नाला ही साडी घेतली होती आईनं मला. कारण की तिला आणि मला आणि एक माझ्या मावशीची मुलगी आहे, आमच्या तिघी बहिणीला एकदम सेम साड्या घेतल्या होत्या. तर ही काही जास्त महाग नाही, फक्त 1350ची साडी आहे. पण रील्समध्ये एकदम छान येते बरं. रील्समध्ये ही पण जास्त साडी वापरते मी, सगळ्यापेक्षा जास्त हीच वापरते. आणि बारीक असं बारीक वर्क आहे याच्यावर, इथं हँडवर्क आहे. आणि हे बघा इथं बारीक टिकल्या वगैरे आहेत, मस्त कुंदनसारखे आहेत, छान वाटतात. तर ही आहे, हे बघा याचं पदर मिऱ्यामध्ये येते वाटतं. आणि हे इकडं
एकदम सक्कर आहे आणि छान वाटते मला घालायला, मला आवडते, तर त्याच्यामुळे मी हिला वापरायलाच काढली. सगळे उकडली ना, एक मिनिट नंतरच करते, तुमचा टाइम वेस्ट नको नाही का. आणि ही आहे माझ्या लग्नाची साडी, फक्त 2,500ची. ह्या आणि माहिती आहे का तुम्हाला, घागरा घ्यायचा तर नको, कारण की आमचं काही लग्न असं मोठं नाही झालेलं आहे, लव्ह मॅरेज झालं, त्याच्यामुळं काय हे फक्त साडी वगैरेच घेतली होते आणि शॉपिंगचं पण करणं नाही झालं जास्त. तर ही आहे 2,500ची. मी काही हिला घातली नाही अजून, 2-3 वेळेसच घातली बघा, असं काही रील्समध्ये पण घातली नाही. एकदम असं बारीक हे वर्क आहे आणि त्याच्यामध्ये कुंदन यायचा. तर ही पण एवढी काय म्हणजे कपडा हिचा चांगला नाही एवढा, त्याच्यामुळे मला काही नाही आवडत, ती झगामगासारखीच आहे सेम. आणि हे बघा ब्लू कलरचं हिचं पदर आहे, त्याच्यामुळं छान लुक येतोय. आणि आता ही वाली साडी कांजीवरम नवीन निघाली होती, तर खूप दिवसापासून माझी इच्छा होती की मला घ्यायची. तर ह्या पंचमीला आईने मला आणि माझ्या बहिणीला सेम साडी घेतली, फक्त कलर वेगळाच. तर कपडा एकदम छान आहे, याच्यावर रील्स काढल्यात मी पण, छान वाटले बरं. एकदम असं बारीक वर्क आहे, कपडा तर एकदम असं कापसावानीच आहे, कापस सेम. ही माझीवाली आहे आणि ही आईची, आईनं पण सेम घेतली. मला कसं नाही, मी आईच्या घरी जे मला वाटतात आवडतात ते मी साड्या घालते, सगळ्या जे तिचं कपाट बी उलतं पाडते आणि माझं पण जे आवडतं ते घालते. तर तिचं काही म्हणणं नसतं माझ्या कमी पडल्या की आईच्या. आणि हे आहे सगळं माझं. आता हे कितीला, 1200ची नाही सॉरी 1400च्या आहे. 1400ला भेटल्या, काय एवढ्या माझ्या महाग साड्या नाहीत, एकदम सिंपल आहे. तर ह्या होत्या भारीच्या. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता जर समजा साड्या दाखवल्या एकदम सिंपल, तर खूपच मोठा ब्लॉग होईल, त्याच्यामुळं नेक्स्ट ब्लॉगमध्ये एकदम माझ्या सिंपल साड्या दाखवेल तुम्हाला. तर कसा वाटला माझ्या साडीचा कलेक्शन नक्की सांगा, कमेंट करून सांगा की साडीचा कलेक्शन कसा वाटला. तर हा बघा आता इथं ढीक पडला आहे, तर मला सगळं आवरून घड्या वगैरे घालून कपाटमध्ये ठेवायच्यात आता, कारण की खूप उकळून ठेवल्यात ना मी. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये माझ्या सिंपल साडीचा पण कलेक्शन मी नक्की दाखवेल आणि ब्लाऊज कलेक्शन पण दाखवेल. तर धन्यवाद तुमचं सर्वांचं संपूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल. आणि माझं साडी कलेक्शन कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बाय बाय, तर भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये.